हो, पण म्हणजे आपण आता कौशल्य आणि विकास या दोनवरती बोलत असताना आपण सगळ्याच जवळपास वयोगटातला हात घालतोय. म्हणजे आधी सिनियर सिटीझन पर्यंत आपण असं म्हटलं. ह्याच्या ज्या सुरुवाती असतात ह्या सगळ्या शाळेतून होतात, हेही तितकंच खरं आहे. तेव्हा आपल्याला थोड्यासा काही जर शैक्षणिक पद्धतीमध्ये थोडेसे बदल करता आले तर हे फार लवकर प्राप्त होईल असं तुम्हाला वाटतंय? अगदी. आज हे फार महत्त्वाचं आहे की आपण म्हणतो की 2030 मध्ये जगातल्या 4 ग्रॅज्युएट्सपैकी 1 ग्रॅज्युएट भारतीय असेल. हे रिसर्चनी केलेलं अनुमान आहे. त्याचबरोबर आपण हेही म्हणतोय की जसं अनएम्प्लॉयमेंट वाढली आहे, ती अनएम्प्लॉयमेंट गावांमध्ये 300% आणि शहरांमध्ये 200% वाढली आहे. हे गेल्या साधारण एका दशकातला प्रवास आहे आपला. आणि हे सगळं जेव्हा होतंय तेव्हा आपण जे स्किलिंगमधून हे सगळ्याच वयोगटांना आपण हा ऑपॉर्च्युनिटी निर्माण करतोय, पण ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग होणं महत्त्वाचं आहे. कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज एवढ्या वाढत आहेत आणि आपण हे बघतोय की एका नॅकने केलेल्या स्टडीमध्ये हे दिसून आलं की एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, 700 युनिव्हर्सिटीज आपण म्हटलं, 35,000 कॉलेजेस आहेत आणि एवढी वाढ झाली याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 62% म्हटलं तर युनिव्हर्सिटीजमध्ये आणि 90% कॉलेजेसमध्ये बऱ्याचशा त्रुटी अनुभवायला आल्या. म्हणजे आता आपण जे एज्युकेशनल सिस्टीममधून जे एज्युकेशन देतोय त्याच्यामधल्या ह्या त्रुटी आहेत. तर त्या मेकअप होतील, पण तरी एज्युकेशन सिस्टीम हे जे इंडस्ट्रीला पाहिजे आहे ते प्रोव्हाइड करत नाही आहे. आपण हे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय, आपण ही दरी भरून काढतोय आज. पण जर का ते एज्युकेशनल सिस्टीममध्ये आलं आणि त्याचा पण प्रयत्न करते गव्हर्नमेंट, तर फारच मोठा बदल आपल्याला अनुभवायला मिळेल.